मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जीवाला समजलेलं असतं की दीपक हा वेषांतर करून जाण्याचा प्रयत्न करतोय। तेव्हा आता जीवा लगेचच त्याच्या पाठोपाठ जातो आणि रूप बदललेल्या त्या दीपकला म्हणतो, दीपक थांब। तर आता दीपक मागे पाहतो कारण जीवा खूपच मोठ्याने ओरडलेला असतो। आता त्याचा आवाज नेमका इकडे पार्थपर्यंत पोहोचतो। दीपक ज्या खोलीत राहत असतो त्या खोलीतून धावतच बाहेर येत पार्थ आता जीवाकडे जातो। इकडे दीपकला समजतं हा जीवा आणि पार्थ हे दोघेही माझ्या मागावर आहेत, आता माझं काही खरं नाही। हे पाहून ते तिथे जे बसायचं स्टँड असतं ना, त्या जीव वाचवण्यासाठी खूप जोरातच धावू लागतो। जीवा तेथे जे बसायचं स्टँड असतं ना ते स्टँड घेतो आणि दीपकच्या पाठाडातच फेकून मारतो। त्यामुळे तो दीपक अडखळतो आणि खाली पडतो। आता सगळेजण तेथे जमा झालेले असतात, नक्की झालंय काय। रागाच्या भरात जीवा हा दीपककडे जातो, त्याची कॉलर पकडतो, त्याला जोरात जोरात खाली जमिनीवर आपटतो आणि चांगलाच असा बदडून काढत असतो। तेथे ज्या पाण्याच्या बादल्या भरल्या आहेत ना त्यातच त्याला असा पाडत असतो जेणेकरून दीपकला चांगलीच अद्दल घडावी। तेवढ्यातच पार्थ सुद्धा तेथे येतो, दीपकचा हात पकडतो। आता दीपकच्या रागामुळे जीवाचं तर रक्त ऑलरेडी उसळतच असतं, त्यामुळे जीवा सुद्धा तेथे येतो, रागातच दीपकचा दुसरा हात पकडतो। हे दोघेही भाऊ आता एकमेकांकडे पाहतात आणि दीपकला उचलतात, परंतु दीपक आता आपली सगळी हिंमत लावतो आणि पार्थला बुक्का घालून दुसरीकडे पाडतो। मग जीवाचा सुद्धा थोडा तोल जातो। मग जीवाला सुद्धा आता दीपक खूपच जोरात आता मारतो आणि दुसरीकडे पाडण्याचा प्रयत्न करतो आणि तेथे जी पाण्याची कळशी असते ना त्या कळशीने सुद्धा जीवाला खूप मारतो। तेव्हा आता जीवाची ही अवस्था पार्थला पाहवत नाही, तो आता उठतो, आपला जो अंगातला कोट असतो ना तो कोट काढतो। तर दीपकला आता पळून जाताच येत नाही कारण तो जी सायकल घेऊन पळत असतो ना त्यात सायकलमध्ये जाऊन अडखळतो आणि खाली पडतो। मग जीवा सुद्धा तेवढ्यातच उठतो। दोघेही भाऊ आता दीपकला चिडलेले असतात आणि दीपकला आता चांगलाच धडा शिकवणार असतात। जी दीपकची नकली दाढी असते ना ती सुद्धा दाढी आता दीपकच्या त्या चेहऱ्यावरची निघते। पार्थ आणि जीवा हे दोघेही आता दीपकच्या समोर येऊन उभे राहतात। तेव्हा दीपक हा खूपच घाबरतो। कडे वसूला आता काय करावं सुचत नसतं, ती दीपकला सारखा सारखा कॉल करण्याचा प्रयत्न करते कारण दीपकला जर या दोघांनी पकडलं तर माझं काही खरं नाही असं तिला वाटत असतं। पण दीपकचा फोनच बंद लागतो। मग त्यानंतर तिलाच आठवतं की अरे देवा, फोन तरी कसा लागेल, कारण मीच दीपकला सांगितलं होतं की फोन बंद ठेव म्हणून तुझं लोकेशन स्ट्रेस व्हायला नको। आता करू काय मी, कुठे गेला कुठे असेल हा दीपक, हा प्रश्न वसूला पडतो। इकडे दोघेही भाऊ आता आपल्या शर्टच्या बाह्या मागे करतात, तसा दीपक हा मागे मागे होत असतो, त्याला बचावण्याचा प्रयत्न करतो। परंतु आता पार्थ आणि जीवा हे दोघेही काही मागे हटणार नसतात कारण त्यांच्या बायकांना दीपकने त्रास दिलेला असतो, मारण्याचा सुद्धा प्लॅन केलेला असतो। आता पार्थ हा पुढे जातो, दीपकची गचंडी पकडतो, त्याला उठवतो आणि त्याची जी नकली दाढी असते ना ती अगोदर काढतो आणि त्याचा खरा मुखवटा काय आहे ना ते सर्व चाळीतल्या लोकांना दाखवतो। आणि त्याला आता आठवतं की कशा प्रकारे माझ्या काव्याच्या तोंडावर याने उशी अशी दाबून ठेवली होती, तिला मारण्याचा तो प्रयत्न करत होता। तेव्हा रागातच पार्थ विचारतो, काय रे, माझ्या घरात घुसून माझ्या बायकोवर हल्ला करतोस, असं म्हणून तो त्याला एक बुक्का टाकतो। तर दीपक तेथे जी खाट असते ना त्या खाटेवरच जाऊन पडतो। मग आता नंदिनीला आता फाशी देण्याचा याने प्रयत्न केला, मात्र जीवाच्या मनात असतो। तेव्हा तो आता दीपककडे जातो आणि दीपकची कॉलर पकडून त्याला उठवतो आणि त्याला आठवतं की कशा प्रकारे नंदिनीला सुद्धा याने मारण्याचा प्रयत्न केला। तेव्हा तो विचारतो, नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास का रे तू, असं म्हणून लाथच त्याच्या पोटात टाकतो। तेव्हा तिला हात लावायची हिंमतच कशी रे झाली तुझी, असं म्हणून आता जीवा त्याला बदडून काढतो। तर पार्थला सुद्धा आता खूप राग आलेला असतो। इकडे काव्या ही नंदिनीला सूप भरवत असते, तेव्हा आता ते सूप जरा गरम असतं म्हणून तिचं तोंड थोडं भाजतं। तेव्हा नंदिनीला ते सहन होत नाही हे काव्याला समजताच ती रुमाल घेते आणि तिला धीर देते। तर
नंदिनी आता काव्याकडे खूप वेळ पाहतच राहते. दुसरीकडे पार्थ आता चिडलेला असतो आणि तो दीपकची गचंडी पकडत त्याला विचारतो, माझ्या घरातल्या माणसांवर हल्ला करतोस का? रागातच म्हणून दीपकच्या डोक्यातच जोरात गुद्दा घालतो. तोच दीपक आता खाली पडतो. मग जीवा सुद्धा आता खूपच चवताळलेला असतो आणि रागात दीपककडे पाहतो. इकडे काव्या आता पहिल्यासारखी नंदिनीची काळजी घेत असते. तिचा हात आता दुखत असतो म्हणून त्यावर ती फुंकर घालत असते. खूप दिवसानंतर काव्याचं हे रूप आता नंदिनीला पाहायला मिळालेलं असतं आणि त्यामुळेच ती अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहते. दुसरीकडे पार्थ माझ्या बायकोपासून लांब राहायचं असं म्हणून दीपकला चोपतो. बघ जाऊन आता जीवाच्या अंगावरच पडणार असतो. तो जीवा आता त्याला जोरात पकडतो आणि काय रे, ह्याच हाताने माझ्या बायकोला, माझ्या नंदिनीला तू फाशी दिली होती ना, असं म्हणून तो त्याचा हातच पिरगाळतो. तर दीपक खूप मोठ्याने ओरडू लागतो. चोराचाच दीपकला बुक्का घालतो. तेव्हा पार्थकडे जाऊन दीपक आता पडतो. पार्थ आता रागातच विचारतो, याच हातांनी माझ्या काव्याचं तू तोंड दाबलं होतंस ना, असं म्हणून तो त्याचे दोन्हीही हात पिरगाळतो. तर दीपक खूपच जोरात ओरडतो आणि एक अशी झापड देऊन पुन्हा जीवाकडे असं त्याला वस्तूसारखंच फेकून देतो. तर आता दीपकचे पूर्ण हालहाल झालेले असतात. तेव्हा त्याच्या अंगात आता कसलाही त्राण राहिलेला नसतो. त्यामुळे तो आता जमिनीवर खाली कोसळतो. तेव्हा जीवा आणि पार्थ हे दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. मग आता त्या दोघांनाही लग्नानंतरचे प्रसंग आठवतात की तू तिचा गुन्हेगार आहे. एकमेकांना गुन्हेगार ठरवून हे कधीच मोकळे झालेले असते. तेव्हा जीवाला सुद्धा आठवतं की पार्थ दादा म्हणाला होता की समोरचा काहीतरी करतोय आपल्यासाठी, त्याची कदर नेहमी ठेवावी. आणि मी उलट उत्तर दादाला दिलं होतं, च्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, आम्ही ठरवू काय करायचं ते, तू मध्ये पडू नकोस. तर जीवा हा पुढे पार्थ दादाकडे पाहत येत असतो आणि त्याला आठवतं की दादा म्हणाला होता की जे काही झालं ते आपण इथेच सोडून देऊयात, पुढे जाऊयात. स्पर्धेच्या रिंगणामध्ये आपण एकमेकांना जिंकवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. करूयात ना जीवा आपण नवीन सुरुवात, असं पार्थ सारखा जीवाला सांगत असतो. परंतु जीवाच माघार घेत असतो. आता जीवा सगळा राग रुसवा विसरून पार्थकडे येतो आणि हात पुढे करतो. दुसरीकडे काव्या नंदिनीकडे सतत पाहते आणि तिला आता तिचंच बोलणं आठवतं की कशा प्रकारे ताईबरोबर मी एवढी तुटक बोलले आणि वागले आणि नंदिनी ताईवर मग जीवघेणा हल्ला झाला. काव्याला हा धक्का सहन होत नाही. मग आता काव्या खूपच इमोशनल होते आणि आपल्या लाडक्या ताईला जवळ घेते. दुसरीकडे जीवासुद्धा आता काही राग रुसवा विसरून तो आता पार्थला अगदी घट्ट मिठी मारतो. मग आता त्या दोघी बहिणींमधलं प्रेम, त्या दोघी बहिणींचं असणारं बॉन्डिंग पाहून मात्र वसूचा जळफळाट होत असतो. कारण ती किचनमधून डोकावून आता दोघींकडे पाहत असते. त्यानंतर रात्री आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा नंदिनी, जीवा, पार्थ आणि मानिनी हे सगळेजण तेथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. वसू मात्र एकटीच मागे उभी असते. मिथून येतो आणि नेहमीप्रमाणे म्हणतो, वा वा वा, काय धुलाई केली रे तुम्ही लेकरांनी त्या दीपकची. मग काव्यासुद्धा तेथे येते. मग मिथून पुढे म्हणतो, एकदम धुतलेल्या कपड्याची इस्त्री करून सरळ करावा ना, तसा सरळ केला त्या दीपकला तुम्ही, मेरे करण अर्जुन. तो त्या दोघांचं खूपच कौतुक करत असतो. तेव्हा सर्वजण आता हसत असतात. तर मानिनी सुद्धा आपल्या लाडक्या लेकांकडे पाहतच राहते आणि म्हणते, खरंच तुमच्या दोघांचं ना कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि मला ना तुमच्या दोघांचं खरंच खूप म्हणजे खूप कौतुक वाटतं. तेव्हा मिथून आता म्हणतो, आम्हालाही वहिनी यांचा अभिमानच वाटतो. कारण कोणाच्याही आया बहिणींकडे असं वाकड्या नजरेने पाहिलं ना, त्याची गत ना अगदी तशीच झाली पाहिजे. वेल प्लेड माय गाईज, असं म्हणून आता तो पार्थच्या पाठीतच जोरात थापड मारतो. तर पार्थ आता असं तोंडावरच पडणार असतो, पण कसाबसा स्वतःला सावरतो आणि जोरातच त्याला खोकला येतो. तर सर्वजण काका हे काय चाललंय असं विचारतात. मग जीवा विचारतो, काका शाबासकी देतो की धपाटे घालतोस. तेव्हा मिथून म्हणतो, खानदेशी हात सरक गया ना इसलिए हो झाला. मग मानिनी म्हणते, हो हो झाली, बस झाली तुमची हिंदी, आणि कल्पनाला जरा फडका आणायला सांगते. तर काव्या म्हणते, थांबा काकू मी येते घेऊन. त्यानंतर जीवा आता त्याची जरा पाठ चोळतो आणि वर पाहायला सांगतो. बरं वाटतंय का असं विचारतो. तेव्हा ऑल ओके असं पार्थ म्हणतो. मग त्यानंतर पार्थ हा जीवाकडे पाहतच जीवा विचारतो, दादा काय रे काय पाहतोस. मग मानिनी म्हणते, कधी कधी असे वाईट प्रसंग ना आपल्या जीवनात आनंद देऊन जातात. मग आता जीवालाच कळत नाही नक्की काय झालं. तो विचारतो, म्हणजे आई काय म्हणतेस तू. मानिनी म्हणते,
या दीपकमुळे ना माझी दोन्हीही मुलं एकत्र आली आणि एकत्र मिळून या सगळ्या गोष्टींना त्यांनी लढा दिला. मला खूप छान वाटतंय असं म्हणून ती त्या दोघांचं कौतुक करते. आणि असेच एकत्र राहा रे बाबा, पूर्वी एकत्र जसे होतात ना सेम तसेच राहा. मग मानिनी त्या जुन्या आठवणी सांगू लागते. नंदिनी, अगं एकाला आरे म्हटलं ना तर दुसरा लगेच कारे म्हणायचा. अगं नंदिनी, तुला माहित नसेल, जीवाला ना एका कोणा मुलाने शाळेमध्ये मारलं होतं. तर ज्या मुलाने मारलं ना त्या मुलाची सायकल ही पूर्ण आठवडाभर पंक्चरच असायची. आणि नंतर समजलं त्या मुलाची सायकल पंक्चर करणारा दुसरा मुलगा नाही तर हा पार्थ दादा होता. तेव्हा मिथून म्हणतो, अरे वा, क्या बात है, तेरी जा मेरा बदला, क्या बात है, असं म्हणून तो पुन्हा कौतुक करतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, आई तुम्ही करेक्ट बोललात, या दोघांना ना असं एकत्र पाहून खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर ती विचारते, जीवा कुठे लागलं तर नाही ना तुम्हाला? तेव्हा जीवा नाही म्हणतो. तर नंदिनीची जीवाविषयी असणारी काळजी ही नेमकीच आता काव्या पाहते आणि तिला वाईट वाटतं. तेव्हा जीवासुद्धा काळजीने विचारतो, तुझा हात बरा आहे ना? मग आता नंदिनी म्हणते, हो आता बरा आहे. तर पुढे आता ती म्हणते की माझा नवरा माझ्यासोबत आहे, माझी बहीण माझ्यासोबत आहे, आणखी मला काय हवं, असं ती कौतुकाने जेव्हा म्हणते ना तेव्हा काव्या आता जीवाकडे पाहतच राहते. तर जीवासुद्धा हळूच काव्याकडे पाहतो. तेव्हा पार्थ हसतो आणि मानिनीला म्हणतो, आई पाहिलं का, अगं नवरा बायकोचं प्रेम ना कसं उतू चाललंय. मग मानिनी आणि पार्थ दोघेही त्या दोघांवर हसतात. तर काव्या आता रागातच जीवाकडे पाहते. मग मिथून म्हणतो, बस झालं आता, एवढं मोठं तिकडे काम करून आला आहात, आता आपापल्या रूममध्ये जा आणि शावर खाली ना अगदी तो चालू करून थंड डोकं करा आणि त्यानंतर मग खाली या, मग आपण ना थंड थंड आईस्क्रीम खाऊयात. तेव्हा जीवा आणि पार्थ आपापल्या रूममध्ये जातात. त्यानंतर काव्याला आता मानिनी म्हणते, एक काम कर, मी इथलं आवरते, तोपर्यंत तू ताईला वर घेऊन जा. मग काव्या हो म्हणून नंदिनीचा हात पकडते आणि तिला रूममध्ये घेऊन चाललेली असते. तर वसू नुसती सगळ्यांकडे आपली पाहतच राहते आणि एकदम गप्प बसते. तेव्हा मानिनी विचारते, वसुताई अहो काय झालं, तुम्ही एवढे शांत का? कारण तुमच्या भाच्यांनी काही कमाल केली ना, आणि मुख्य म्हणजे जसे गेले ना तसेच परत सुद्धा आले. तुम्ही ना आपली उगाच काळजी करत होतात, असं म्हणून मानिनी चांगलाच जबरदस्त टोमणा तिला मारत तिच्यावरच हसते. तर वसूचा चेहरा अजूनच पडतो, कारण तिचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. मग आता वसूचा पडलेला चेहरा पाहून मानिनी पुन्हा हसते आणि म्हणते की काय हो, तुमच्या भाच्यांनी हे सगळं केलेलं तुम्हाला आवडलं नाही का? मला तर माझ्या ह्या मुलांनी हे जे काही केलं ना ते खूप आवडलं बाबा. कारण मला आज एक गोष्ट समजली आहे, नात्यांचा पुढचा घेर पडला ना की संसाराची गाडी ही आपोआपच वेग धरते. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय यावर, असं मानिनी मुद्दामहून विचारते. तर वसूकडे त्याचं उत्तर काहीही उत्तर न देता लगेचच तेथून जाते. तेव्हा मानिनी मात्र तिच्यावर पुन्हा एकदा हसते. इकडे जीवा हा फ्रेश होऊन बाहेर येतो. तर नंदिनी बेडवर बसून कपड्यांच्या घड्या घालत असते. तेव्हा जीवा विचारतो, ए चकाचक बाई, अगं एवढं हाताला लागलंय तरीही तुला कामच करायची आहेत का? नंदिनी म्हणते, अहो थोडंच राहिलंय, करू द्यात की मला, तेवढीच आपली हाताची एक्सरसाइज सुद्धा होते. तेव्हा जीवा म्हणतो, ही अशी? मग नंदिनीचा हात थोडा दुखत असतो. त्यावेळी तो विचारतो, काय उद्या जिममध्ये येऊन तुला डंबेल्स वगैरे उचलायचे की काय? मग आता तो विचारतो, अगं बाई आराम कर. ती म्हणते, अहो किती आराम करू, मला ना अक्षरशः कंटाळा आलाय आता आराम करण्याचा. मी सकाळपासून अशी शांत बसलीये, मला अजिबात असं बसवत नाही शांत, मला काम करण्याची सवय आहे. तेव्हा जीवा म्हणतो, हो मला माहिती आहे, सकाळपासनं ना तुझ्या पायाला अगदी भिंगरीच असते, पण कधी कधी ना असं शांत बसणं महत्त्वाचं असतं, ठेव बरं कपडे ती बाजूला, असं तो आता तिच्यावर ओरडतो. तर नंदिनी नाहीचाच पाढा लावते. तेव्हा तो तिच्या हातातून कपडे घेत विचारतो, काय ग लहान मुलासारखा हट्ट करतेयस उगीच? अगं बाई दे ना कपडे, नको ना ते कपड्यांच्या घड्या घालू. मग नंदिनी म्हणते, असेच ठेवले ना आत्ता तर सकाळपर्यंत अगदी तसेच ते पडून राहते, तर अजिबात पसारा आवडत नाही. तेव्हा तो म्हणतो की आणि मला तुझं हे पसारा आवरणं ना अजिबात आवडत नाही, आता अजिबात आगाऊपणा करायचा नाही, कपड्यांच्या घड्या मीच घालणार, असं आता जीवा म्हणतो. मग आता नंदिनी अगदी कौतुकानेच त्याच्याकडे पाहते आणि त्याला विचारते, तुम्ही आणि कपड्यांच्या घड्या घालणार म्हणजे पसारेवाला अगदी चकाचक बाई होणार?
असं म्हणून ती खूपच मोठ्याने हसते. तेव्हा तो आता विचारतो, यात हसण्यासारखं काय आहे? मग नंदिनी म्हणते, काही नाही, यात हसण्यासारखं एवढंच आहे की पसारेवाला कशी रूम आवरू शकतो. हे कसं झालं ना की शाळेतल्या सर्वात दंगेखोर मुलाला मॉनिटर केल्यानंतर त्यानेच सर्वांना गप्प बसा असं सांगतो ना, ती अशी अवस्था झाली आहे आता तुमची. बरं, बाय द वे, चकाचक बाईचा आत्मा तुमच्यामध्ये शिरलाच कसा? तेव्हा जीवा आता हसतो आणि काहीच उत्तर देत नाही. मग नंदिनी सुद्धा अगदी गोड हसून विचारते की हसलात की नाही. मग माझा सेन्स ऑफ ह्युमर अगदी कमाल आहे. तेव्हा जीवा पुन्हा तिच्याकडे पाहून आता हसतो. त्यावेळी नंदिनी म्हणते, हे असे हसत जाणं, किती छान दिसता बघा बरं तुम्ही. त्यात तुम्हाला ती खळी पडते ना, बघा बरं, पडलीच ती खळी. अहो, तुम्हाला माहितीये मला ना खळी खरंच खूप आवडते, पण मला ना खळी कधी पडलीच नाही. म्हणजे शाळेत ना मी पेन्सिलच्या टोकाने असा गालाला खड्डा पाडून बघायची. तेव्हा जीवा म्हणतो, चल चल, काही फेकू नकोस. नंदिनी म्हणते, अहो खरंच. तेव्हा, अहो, मधल्या सुट्टीमध्ये नाही मीच उद्योग करायचे. मी, माझा तिसरा बाकडा आणि माझी पेन्सिल. पण झालं काहीच नाही. शाळा पेन्सिलला खड्डा पडला असेल, परंतु मला काही गालावर खड्डा कधी पडलाच नाही. अशा गमती जमती जेव्हा ती सांगते तेव्हा जीवा खूपच मोठ्याने हसतो आणि नंदिनीच्या हातावर टाळी देत तिचा तसाच हात तो पकडावून ठेवतो. ते दोघेही एकमेकांकडे पाहून आता खूप म्हणजे खूपच हसत असतात. त्यानंतर शांत झाल्यावर जीवाच्या लक्षात येतं की आपण नंदिनीच्या हातावर हात ठेवलाय, म्हणूनच तो पटकन हात आता मागे घेतो आणि एकदमच शांत होऊन जातो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे आता पाहतच राहते. दुसरीकडे पार्थच्या हाताला लागलेलं असतं, त्यामुळे तो मलम लावत असतो. तर काव्य आता झोपण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला झोप येत नसते, म्हणूनच तिचं लक्ष आता पार्थकडे जातं. तेव्हा काव्य आता उठते आणि पार्थकडे पाहतच त्याला विचारते, खूप दुखतंय का? तेव्हा तो म्हणतो, नाही, थोडंसं खरचटलंय. तेव्हा पार्थ आता हसतो आणि विचारतो, काय, तुम्ही माझ्यासाठी उठून बसलात का? तेव्हा काव्य म्हणते, माझं ना जरा चुकलंच. पार्थ म्हणतो, नाही नाही, चुकलं नाही, पण तुम्ही विचारलत ना, खूप दुखतंय का? पण मला जरा ना बरं वाटायला लागलं, असं तो लाजतच काव्याला म्हणतो. कारण कसं आहे ना, तुमचा छोट्यातल्या छोटा रिस्पॉन्स असतो ना, तो माझ्या हाताला लावलेल्या औषधासारखाच असतो. आणि तुम्हाला सांगू, आज जीवाने सुद्धा खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला. आम्ही दोघेही आज एकत्र आलो, जीवा आणि मी दोघेही मैदान मारून आलो एकत्र. हे सांगताना आता पार्थला खूप कौतुक वाटत असतं. तेव्हा काव्या म्हणते, त्यासाठी तुम्हाला थँक्यू. खरंच तुम्ही आणि जीवाने आज जे काही केलंय त्यामुळे घरातील सर्वजण खरंच खूप खुश आहेत. त्यानंतर पार्थ आता सिरियस होतो. तुम्हाला एक सांगू का, आज जेव्हा नंदिनीकडून समजलं ना की तुमच्यावर हल्ला करणारा तो माणूस दीपकच होता आणि जेव्हा तिथे त्या चाळीमध्ये माझ्यासमोर दीपकच उभा होता, राग अनावर झाला आणि त्याला खूप बदडून काढला. तुम्ही घाबरत होता, थरथरत होता, त्या आठवणीसच त्याला असा तुडव चांगलाच तुडवला. आज जी आग माझ्यामध्ये होती ना, त्याच्यापेक्षा जास्त आग जीवाच्या डोक्यात होती आणि तो जास्तच आज पेटला होता. काव्य आता पार्थकडे पाहतच राहते आणि जीवा का पेटला होता, तर त्याने माझ्यावर हल्ला केला म्हणून का, असं ती विचारते. त्या मनात आता होप्स असतात की जीवाने माझ्यासाठी एवढं काही केलंय. मग आता पार्थ म्हणतो, नाही, नंदिनीवर हल्ला केला ना म्हणून जीवाला जास्त राग आला होता. तेव्हा काव्याला आता धक्काच बसतो की जीवा आणि नंदिनी ताईसाठी एवढं करायला तयार झाला. दुसरीकडे आता जीवा कपड्यांच्या घड्या घालत असतो. नंदिनी म्हणते, अहो जीवा, असं नाही करत, मी शिकवू का तुम्हाला? तेव्हा जीवा म्हणतो, हो चालेल. तेव्हा ती आता त्याला शर्टची घडी कशी घालायची ना हे शिकवू लागते. हा जीवा आता खूप छान प्रकारे नंदिनीने सांगितल्याप्रमाणे त्या शर्टची घडी घालतो आणि मग जीवालाच आनंद होतो की मलाही हे काम जमलंच की. नंदिनी त्याचं कौतुक करत म्हणते, अरे वा, किती छान, तुम्ही पहिल्यांदाच अगदी या शर्टची घडी केलीये आणि तीही इतकी छान. हे म्हणजे कसं झालं, सर्टिफिकेट लॅमिनेट करून ठेवतात ना, तसं तुमचं शर्ट हे फ्रेम करून ठेवण्यासारखं आहे. पण तुमच्यामध्ये हे जे काही बदल होत आहेत ना, ते मला खूप आवडत आहेत, असं नंदिनी सांगते. तेव्हा जीवा म्हणतो, अजिबात नाही, माझ्यात बदल वगैरे काही होत नाहीये, उगीचच तू काही इमले बांधू नकोस. आणि तुला आता बरं नाही आहे ना, आणि म्हणूनच मी हे सगळं आवरतोय. एकदा का तुला बरं वाटलं ना, तर पुन्हा पुन्हा मी पसारा असा घालून ठेवेन. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही काहीही करा मिस्टर, मी तुमच्यावर चिडणार नाही, कारण तुम्ही ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी करता ना माझ्यासाठी, त्याच मला खूप म्हणजे खूप आवडतात.
फक्त तुमच्यासोबतच मी खुश असते असं नंदिनी सांगते। तेव्हा जीवा सुद्धा अगदी तिच्यावर प्रेम करत असल्यासारखं बोलतो की मला सुद्धा अगदी तुला नेहमी खुशच बघायचंय। मग त्यानंतर तो एकदमच सिरियस होतो आणि म्हणतो काल तुला आनंद निवासमध्ये अगदी तशा अवस्थेत पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला असं म्हणून तो एकदम सिरियस होतो। तेव्हा नंदिनी विचारते जीवा, अहो जीवा काय झालं, अहो तुम्ही का रडताय? तेव्हा जीवालाच कळत नाही की त्याला नक्की काय होतंय। तो तेथून उठतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो आणि या गोष्टींचा विचार करतो। दुसरीकडे पार्थ काव्याला सांगतो तुम्ही आज ना जीवाला पाहायला हवं होतं। नंदिनीला झालेल्या त्रासामुळे, नंदिनीवर झालेल्या हल्ल्यामुळे तो ना अगदी असा पेटूनच उठला होता। त्याने ज्या प्रकारे त्या दीपकला शोधून काढलं, ज्या प्रकारे त्याने तुडवलंय ना, त्याच्याकडे पाहून ना दुसऱ्या कुणालाही बळ मिळालं असतं। आणि जीवाला असं बघून ना मला तर अगदी जास्त चव चढत होता असं म्हणून पार्थ आता तेथे घडलेली प्रत्येक गोष्ट सांगतो। आता हे ऐकून काव्याला शॉक बसतो। ती आता विचार करत नंदिनी ताईसाठी एवढं सगळं काही केलं आणि याचंच तिला टेन्शन येतं। पुढे पार्थ सांगू लागतो त्या दीपकला मारता मारता जीवा फक्त एवढंच म्हणत होता माझ्या बायकोला मारलंस, माझ्या बायकोला त्रास दिलास, तुझे हातच आता मोडून टाकतो। तुम्हाला सांगू काव्या, नंदिनीसाठी ज्या प्रकारे तो उभा राहिला ना, कसं सांगू तुम्हाला, तो वाघासारखा नंदिनीसाठी लढलाय। यावरून मला जाणवतंय की जीवाला आता नंदिनीसाठी काहीतरी वाटतंय, नाहीतर कोण असं एवढं दुसऱ्यासाठी पेटून उठतं। तेव्हा काव्य अगदी शॉक होऊन पार्थकडे पाहते। अहो तुमच्यावर हल्ला झाला होता तेव्हा त्या दीपकच्या मागावर आम्ही गेलो होतो, तेव्हा सुद्धा जीवा चिडला होता, पण आजचा जीवा ना वेगळाच काहीतरी होता। या अगोदर अशा जीवाला मी कधीच पाहिलं नव्हतं। नंदिनीबद्दल नक्कीच काहीतरी त्याला वाटतंय, त्यामुळे मला होप्स आहेत आणि नंदिनीचं तर जीवावर खूप प्रेम सुद्धा आहे। पण आता जीवाने सुद्धा अगदी छान रिस्पॉन्स द्यावा असं मला वाटतं। तर पार्थच्या तोंडून हे शब्द सुद्धा काव्याला ऐकवत नसतात। तर पार्थ काव्याला विचारतो तुम्हाला काय वाटतं? त्यावेळी काव्य रागातच म्हणते रात्र झालीये, खूप झोपून घ्या। मग त्यानंतर पार्थ आता झोपतो, तर काव्य सुद्धा आता नुसतं झोपण्याचं नाटक करते, परंतु तिला झोप येत नसते। त्यानंतर आता काव्या पुन्हा उठते आणि तिला आता नंदिनीचं बोलणं आठवतं की माझा नवरा माझ्यासोबत आहे म्हटल्यानंतर मला अजून काय हवं। ती आता पटकनच पाणी पिते। तिला आठवतं की कशा प्रकारे नंदिनीताईला जीवा उचलून घेऊन आला होता। हे सगळं अजिबात तिला सहन होत नसतं। ती आता पार्थकडे पाहतच राहते। ती आता खूपच हायपर झालेली असते। मग ती स्वतःच्या मनाला समजवते बस झालं काव्य, आता शांत हो, असा उलटसुलट विचार तू करू नकोस आणि नंदिनीताई व जीवामध्ये तुला वाटतं ना तसं काही नाहीये। आता काल परिस्थितीच तशी होती आणि कालच्या या सिच्युएशनमुळे त्याने ताईला उचलून आणलं, पण त्यांच्यामध्ये नवरा बायकोवालं कुठलंच नातं नाहीये आणि हे नातं कधी असूच शकत नाही। ताई त्याला हजारदा नवरा नवरा म्हणू देत आणि पार्थ मला काहीही रंगवून सांगू देत, जीवाला नंदिनी ताईबद्दल काहीही वाटत नाही असं ती स्वतःच्या मनाशी ठरवते आणि मनाची समजूत काढते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पोलीस घरी येत जीवा आणि पार्थला म्हणतात मिस्टर दीपक यांना मारहाणीच्या गुन्ह्याअंतर्गत आलो आहोत आम्ही तुम्हाला। हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो। तेव्हा माझ्या बायकोवर हल्ला करणाऱ्याचे हेच हाल होतील असं जीवा सांगतो। तेव्हा कोण आहे कोण तुमची बायको असं पोलीस विचारतात। तेव्हा नंदिनी जीवा देशमुख या घरची सून आणि माझी बायको असा नंदिनीला बायकोचा हक्क देत जीवा सर्वांसमोर ठणकावून सांगतो। तेव्हा नंदिनीला खूपच आनंद होतो। तर काव्या धक्क्यानेच जीवाकडे पाहते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब